मला माफ करा, मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात जे पक्ष या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांची नावं घ्यायला मी विसरलो. माझी विनंती आहे, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, आपण कुठे आहात? मागे. बरं. सौ सुप्रियाताई सुळे, आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं. कॉम्रेड अजित नवले, जितेंद्र आव्हाड, महादेवराव जानकर, शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव कुठे गेले? मागे आहेत. बरं, आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी. हे काढा सोड. साहेब मुडगेकर साहेब, आपण पण मुडगेकर साहेब, आपण वरती यावं, व्यासपीठावरती यावं. दीपक पवार इथे आहेत का? त्यांनी कृपया मंचावरती यावं. दीपक पवार. दीपक पवार इथे उपस्थित आहेत का? मागे कुठेतरी बसले असं मला कळलं. आणि आमदार निकोले इथे आले, त्यांना मी विनंती करतो. हा, दीपक पवार आले. दीपक पवार आले. तर मंडळी, ही मी मगाशी म्हटलं तसं सुरुवात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे. मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे, नेत्यांचे, सगळ्यांचे आभार मानतो निमंत्रकांच्या वतीने. मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत राहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करून आणि आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जनांचे आभार मानून मी मगाशी सुरुवातीला जो म्हणालो, हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे. या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत. आणि माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे, त्यांनी कृपया मंचावरती यावं. आणि तेजस ठाकरे यांनी यावं. आदित्यजी आणि अमितजी ठाकरे. आणि हो, संजयजी राऊत इकडे उपस्थित आहेत, त्यांनी इथे यावं.
मला वाटतं ह्यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा? आवाज मराठीचा, आवाज मराठीचा, आवाज कुणाचा? धन्यवाद. आणि आता मी विनंती करतो की राष्ट्रगीताची धून आपण लावूया आणि आपण हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करूया. राष्ट्रगीतासाठी सगळ्या जणांनी शिस्तीत उभं राहावं ही नम्र विनंती. आपण बघतोय ऐतिहासिक अशा प्रकारचा हा क्षण आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणं झालेली आहेत. ऐतिहासिक क्षण प्रत्येकानं डोळ्यात साठवलेले आहेत. मराठी विषयीची जी तळमळ आहे दोन्ही भावांमधून पाहायला मिळाली. राजकीय भाष्य सुद्धा अनेक केलेलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. या सगळ्या गोष्टी असतील किंवा राज ठाकरे पण म्हणाले, उद्धव ठाकरे पण म्हणाले बाळासाहेबांना जे एकत्र आणायला आम्हाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. दोघांच्या भाषणात सुद्धा हाच मुद्दा पाहायला मिळाला. अनुपमा, निश्चितच सगळ्यात महत्वाचा आणि मोठा क्षण राजकीय व्यासपीठावरचा आपण या पाहतोय. आता दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार, एकत्रित आलोय एकत्रित राहण्यासाठी मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा हा विजय मेळावा ठरणार का हे इथून पुढे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठी भाषेसाठी एकत्रित आलेले हे सर्व मान्यवर आज आपल्याला या मंचावर पाहायला मिळतात. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा हा विजय मेळावा ठरणार का हे येता काही काळ स्पष्ट करणार आहे. तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एका फ्रेममध्ये पाहायला मिळाले आणि खरं तर याच दृश्यांसाठी मराठी जन आसुसलेले होते. जे ठाकरे परिवारावर प्रेम करतात खऱ्या अर्थानं, जे शिवसेनेवर प्रेम करतात खऱ्या अर्थानं, या सर्वांसाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे गळाभेट जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही दृश्य आपल्याला पाहायला त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो. निवडणुका होत असतात तेव्हा वेगळी दृश्य पाहायला मिळतात आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. ठाकरे एकत्रित पाहायला मिळतात. अमित ठाकरे आणि सर्वांचे आभार मानून हा